आम्ही आता चाललो आहोत कुठेच नाही चाललोय आम्ही असंच फोन करतोय. हे बघा हे 4 जोकर. एक जोकर हा आणि हा एक हा जास्त इमोशनल जोकर आहे. आणि यांनी काय केलं माहिती का? हा मी खडूस जोकर. आणि यांनी काय केलं की एका ट्रेन मधून दुसऱ्या ट्रेन मध्ये सुपरमॅन सारखी उडी मारली आणि यांनी मला खर्चायला पैसे नाही दिले. आणि तिचा तर काय अजून विषय नाही आहे. काही झालं तर सांगते मी तुम्हाला. आणि असंच आमच्या मस्ती बघण्यासाठी आम्हाला कमेंट करा, फॉलो करा आणि लाईक करा, सबस्क्राईब पण करा. हॅलो गाईज. 2750 ला स्टॉप घेतला आहे आणि थोडा मक्याचं कंच खायला आणि 5 किलोमीटर बाकी आहे. आणि एक कप चहा घेऊन पुढच्या राहिलेल्या 5 किलोमीटरला चालत जाणार आहोत. ओके सर. ती आमची सिस्टर लय थकून इथपर्यंत पार केलेली आहे हिनं, तरी अभिनंदन. क्लॅरिटी बघ ना मोबाईल किती छान आहे. एक नंबर. काळे माणसं नाही गोड उडायला. एवढ्या गोष्टी बरोबर जाऊन गोडी झालेली आहे. तर हिला लाईक आणि कमेंट्स करा, फॉलो करा. हेलो गाइस, ये हमारी बड़ी सिस्टर आगे भागते तिरुपति के दर्शन लेने के लिए जल्दी जाने वो नहीं गाइस, अभी आपको हम एक बात बताना चाहते हैं कि तुम सब लोग को तिरुपति का एक्सपीरियंस कैसा लगा? बहुत अच्छा था. और कधी भी आले ना, पैदल आओ. कधी पण तुम्ही आलात ना तर तुम्ही पायऱ्यांनी जा. कारण पायऱ्यांनी जेवढी मजा येते ना तेवढी तुम्हाला बसने कधीच येणार नाही. अजिबात नाही. आणि माकडं तर इतके बघायला भेटतात. त्याला तुम्ही सिरियस वस्तू अरे बोलणं पडतंय असं समजून नाही. अरे तुम्ही चाललो होतो म्हणून मी बसलो होतो. आता आम्ही आलो आहोत पुण्याहून. आता आम्ही आलेलो आहोत पुण्याहून. 100 चहा घेतला आम्ही, त्याचे 180 रुपये बिल झालेलं आहे. तरी ते बिल आमच्या लाडक्या बहिणीनं दिलेलं आहे. नाही दिलं, खोटं बोलतोय. आणि तरी आता काहीच हा माझा नवरा आहे. ते माझी Guys. पर्स घेऊन चालला आहे. गोविंदा गोविंदा. गाईज मी तुम्हाला सांगते आमच्या टीम बद्दल. हा दादा मुंबईवरनं आलाय. ही विद्या शिंदे, ही पुण्यावरनं आली आहे, मोशीमधनं. हा गिरीश, हा पण भोसरीवरनं आलाय. आणि हा याला तर तुम्ही ओळखताच. हा योगेश पाटील त्याचं काही विशेष आज तळे नाही. गावून आलेला आहे. ही वैष्णवी हा मला तर तुम्ही सुरवंशी ओळखताच. ती नाशिकहून आलेली आहे. तरी आपण हिला ओळखतच असाल. मंदिरावाल्यांनी इतकं फसवलंय तुम्हाला सांगते. 3000 3,500 पायऱ्या करत 4000 पायऱ्या आमच्याकडनं चढवून घेतले. आणि अजूनही मंदिर दिसण्याचं झालेलं नाहीये. आम्ही चढतोच आहे. बाकी आता दादा बोला तुमच्याशी. असं काही नाहीये गाईस. 3550 पायऱ्या आहेत टोटल. 3550. आणखी 700 पायऱ्या बाकी आहेत. आता आम्ही 2000 किती आलो रे बस 2800 आलेलो आहोत आम्ही आता. आणि 700 पायऱ्या बाकी आहेत आमच्या. आपण बघू शकता. ते शॉप नंबर. हे बघा 2000 इथे लिहिलेलं आहे 2831. असं काही नाही, त्याच्यावर लिहिलेलं होतं 2831. शॉप नंबर होता ते. खाली लिहिलेलं असतं 5 ना. हा का? 2831. काय
काहीच तुम्ही मनावर घेऊ नका, आमचा भाऊ साधा भोळा आहे. हा. पण सगळं मला काहीच कळतं, पण हे येडं बघ. काहीच त्यांनी काय केलं माहिती का, एकच टॉप आणलाच तो म्हणते मी त्याला आणलं, मला नाही आणलं. मी गाईस ते आता मुंबईला आलती ते एवढी शॉपिंग करून दिली, ते काहीच- पोचून बॅग भरल्या होत्या काहीच ती माझ्या नवऱ्याने करून दोन दिली. भरल्या होत्या, 2 गाईस. काहीच ती ते असे गद्दारी करते, गद्दारी नवऱ्याने करून तरी बी. आणि गोविंदा गोविंदा. आवाजच नाही आला. काय? परत म्हणा गोविंदा. 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 चला पटकन. फोटो घ्या चल. गाईज परत गोविंदा. 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 चलो गोविंदा. आलो आलो. असं आपल्याकडे नाही म्हणत, आलो आलो आलो. हा, तू एक मिनिटला गेली नाही अजून. गेली पण ते म्हणा मग आलो 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 देवा आम्ही आलो. देवीला म्हणतात. मग इथं गोविंदा गोविंदा. तिरुपती महाराज की जय. गोविंदा गोविंदा गोविंदा. गोविंदा. चला गोविंदा. आता गोविंदा म्हणायची ताकद राहिली नाही गाईस. नाही खूप guys. थकलेला असतो आम्ही. एन्जॉय करतोय गाईज आम्ही आता अजून. तिरुपती असंच चाललेलं आहे, ढुमचांग ढुमचांग. गाईज लई लांब आहे देव. गाईज देव जवळ नाहीये, देव सोपं बी नाही गाईज. काय सांगू गाईज तुम्हाला. जाऊ द्या गाईज, चला आपण देवाला. गोविंदा. गाईज माझा नवरा कसा दिसतोय. एकदम हँडसम, आणि गाईज आमचा गिरीश. एकदम क्लास. गिरीश आमचा टकला कटणार Class बरं का one, गाईज. class गाईज आमचा गिरीश टकला कटणार. हा, तुमचा योगेश हा करणार आहे का टाकला? हो करणारी गाईज. हा, त्याबद्दल योगेश तुमचं म्हणणं काय आहे जरा सांगू शकता आम्हाला? नाही म्हणलं. गाईज ते रात्रीतून म्हणणं बदल होणार आहे. जादूची कांडी फिरणार आहे, त्याच्यासाठी योगेश तयारच होणार आहे टकलं करायला. गाईज शिंदे ताई पाहिलं की एकदम जोश मध्ये. गाईज थांबा, शिंदे ताईला कुठे द्या. शिंदे ताई कुठे. गाईज आहे. अरे हाय गाईस, आता आम्ही दर्शनाला चाललो आहोत. हे आमचा लुक बघा, लुंगी, व्हाईट शर्ट आणि हात काय म्हणतात त्याला, पंचा. आता घालून आम्ही निघालेलो आहोत दर्शनला. आणि गाईज योगेश बघा कसा दिसतोय. आणि शिंदे ताई कुठे. शिंदे ताई बघा. आणि आमचं काय नाव ए पुढे ये ना. गिरीश माने. नाव सुद्धा विसरत आलो का, कसं व्हायचं आमचं. सो आम्ही चाललोय आधार कार्ड घेऊन आणि पास घेऊन दर्शनासाठी. तुम्हाला पुढील व्हिडिओ बघायचा असेल तर आम्हाला लाईक कमेंट आणि सगळं share करा. करा. गोविंदा. गोविंदा. तुझ्यामुळे तो गिरीश दिसाना झालाय. गिरीश तू ये की माय बरोबर. चालताना असं चला ना, फालतून दिसतं. हा, दिसले पाहिजे सगळे. जाताना तशी टिक धरायला लागली तर आता ते दादा, ऐक ना, फालतून चालताना असं भिंतीचं जे मी गाणं ते धरून बसलं पाहिजे. धुरंधरचं. नुसतं असं चालायचं चालताना. काही जाता आणि विमानाची माणसं मी आता चहा पितोय काय.
गाइस आगे का अभी सब ट्रिप का हैंडलिंग विद्या शिंदे करने वाली है, तो मैं अभी इनको हैंड ओवर करने वाली हूँ। अभी जो भी होगा ये बताएगी आपको। लो चलो बताओ। अभी आता सध्या आमचं दर्शन वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि आता आम्ही रूमच्या दिशेने चाललेलो आहोत. तर तुम्ही ही गर्दी वगैरे पाहू शकता. आणि आम्ही But जाताना आता- भंडारा शोधत जाणार हा, आहे. आता आम्ही जाताना भंडारा खाणार आहोत. जर आम्हाला भेटला तर ठीक, नाही तर आम्ही बाहेर जेवण करू. आणि विद्या शिंदे वेल्डन आणि अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने आमची ट्रिप खूप छान झालेली आहे आणि देवाचं दर्शन पण अतिशय सुंदर अशा पद्धतीचं झालेलं आहे. आणि आमच्या योगेशला थंडी वाजली आहे. पण थंडी खूप आहे इकडे. तुम्हाला जर कधी पण यायचं असेल ना तर तुम्ही स्वेटर कानाला वगैरे बांधून या. तर एवढंच. बंद करा आता. अभी हमारा ट्रिप फाइनली पूरा हो गया है। आपको शिंदे जी ने पूरा माहिती तो दिया होगा। और हमारे बिग ब्रदर कैसे है अभी उनको पूछते हैं कि हम भंडारा खाएंगे या वड़ा खाएंगे अभी। अभी हम भंडारा ढूंढते जाएंगे और भंडारा खाएंगे। हमारी अरे छोटी यार, सिस्टर को हमारे इतना छोटी पैसा बचा अरे यार, हमारी छोटी सिस्टर को भंडारा ही अच्छा लगता है। ये बड़ी बहन खाली पैसा खर्च करने के लिए लाई है, बोलती है पैसा खर्च करो पैसा खर्च करो। और मेरे नवरे को ठंडी बच गई है। चला गोविंदा गोविंदा जिथं म्हणायचं तिथं म्हणलं मी. आम्ही कुठे Guys, हे आता वाटाणे सगळं ह्यांचं पोटात असं होईलेलं आहे, त्याच्यामुळे हे काही करतात वाटाणे. काही लक्ष देऊ आता नका 5-5 हजार रुपये दादा शॉपिंगला देणार आहे. दादाच्या किडण्या विकल्या तरी 5,000 रुपये मिळत नाहीत. काही आता दादा हार मागण्या घेऊन देणार आहे. गाईस दादा काहीच घेऊन जाणार नाही. आता दादा फक्त भंडारा खाऊन गप जाऊन गुदडीत पडणार आहे. काही आता योगेशचं आपण म्हणणं ऐकूया. काय वाटतं योगेश तुला ट्रिप बद्दल? भंडारा शोधायचा आता. जे काय म्हणलं ते खाल्याच्या नंतर. इकडे कसे लोक झोपलेले आहेत. हॅलो गाईज, आता आमची ट्रिप संपन्न झालेली आहे आणि आमच्या संपन्न झालेली नाही, अजून पद्मावतीचं दर्शन बाकी आहे. आणि आम्ही उद्याच्याला 6 दुपारी दर्शन घ्यायला आम्ही करणार आहे, जाणार आहात. साधारणतः 12च्या दरम्यान. 12च्या दरम्यान आम्ही 6 मंदिराच्या दर्शनाला जाणार आहात. त्याच्यानंतर बालाजीचे दर्शन संपूर्ण होऊन जाईल. त्याच्यानंतर आम्ही संडेला परत त्यावेळेस final नंतर नाही, सांगू त्यावेळी आम्ही. कट करणं लगेच कट करायचं. गाईज आता मला भंडारा खायचा आहे. तुम्हाला पण खायचा असेल तर या भंडारा खायला. आता माझी लाडकी बहीण भंडाऱ्यावर आलेली आहे. गाईस तरी सुधारली आता. लक्षात घ्या, तिला पण भंडारा आवडू राहिलेला आहे. हो भंडाराच खावा लागणार गाईज. भावाबरोबर आल्यावर म्हटलं भंडाराच खावं लागणार. बरं शिंदे ताईंचं काय म्हणणं आहे? नाही, यावरती माझं काहीच म्हणणं नाहीये, कारण आपण जेवढे पैसे वाचते तेवढे वाचवलेच पाहिजेत. गाईज मला सांगा उरावर न्यायचंय का? नाही गाईज सांगा. अहो गाईज 1 किलोमीटर म्हणून कमीत कमी 5 किलोमीटर पायी चालवलं हो. आणि गरीबाला व्हेरिकोस व्हेनचा त्रास आहे. तुम्हाला तर माहितीच आहे व्हेरिकोस व्हेनचा किती त्रास असतो. नाही अहो गाईस, पायाला गोळे येतात हो काय गाईज. होतं गाईस, जर चलत गाईस, चलत गरीब गेलं ना, खाऊ खाऊन एवढे सुटले त्याला चालता येत नाही. गाईज याला घरी जाऊन दाखवणार मी आता. काही ना काही धमकी देत आहे माझ्या मित्राला. गाईस हे धमकी देते माझ्या दाजीला. हा. गाईस हे बरोबर नाही हिचं. जरा हिला समजून सांगा. गाईज टकलेला आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता त्याला गारगार वाटते. गाईज आम्ही सगळे कसे दिसतोय नक्की सांगा आम्हाला कमेंट मध्ये. नाही तर माझा नवरा लई छान दिसतोय आज. इथे तुम्ही शॉपिंग करायला येऊ शकताय गाईज. खूप छान छान वस्तू भेटतात. हळद टाकून दूध आहे. कुणाला प्यायची इच्छा असेल गाईज भंडारा नाही जाणार ना मग दूध पिल्यावर? सांगा बरं गाईज. यांना माहिती आहे आता भंडारा भंडारात खायचा. जायचंय, भंडारात जायचंय गाईस. गाईज मला सांगा आता भंडारा खाल्ला तर माहिती भंडाऱ्याचं टायमिंग होऊन नाही, गेले. दूध पिलं तर भंडारा नाही जाणार गाईज.
काहीच पण तुम्ही काही म्हणा, दादानी ट्रिप एकदम ट्रिपच केली. आता 8 दिवस सुट्टी घ्यावं लागेल. गाईस 8 दिवस नाही, एक काय दिवस आता पण तुम्ही सुट्टी नाही, दादा एक बरोबर दिवस बोला, सुट्टी नाही. दादाला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं. आता मला काहीच बोलायची इच्छा राहिली नाही आता गाईस. आता असं वाटू राहिलंय की जाऊन एकदम कवा कॉमात जाईल काही कळा ना काय गाईस. उद्या दादाला 5:30 ला उठायचं. मी आपल्याला उठणार नाही रोजचं गाईस. करायचं. माझी लाडाची बहीण उठणार आहे मोठी, ती जाऊन उद्या बुकिंग करणार आहे. गाईज आता लाडाची बहीण दमली ना. नाही गाईस, 2 दिवस झालं तीच एन्जॉय करायला लागली, मस्त झोपीचा आनंद घ्यायली. मला आणि माझ्या दाजीला रातभर हिंडवायला लागली इकडे तिकडं. त्याच्यासाठी आता मी आणि दाजी मस्त झोपणार आहोत. उद्याचा Guys, प्रोग्राम नवऱ्याच्या घरी बी सुख नाही गाईज आणि भावाच्या घरी बी सुख नाही गाईज. उद्या सकाळचा प्रोग्राम. माझी मोठी बहीण वैशू हे बगल आणि मी मस्त 10 वाजता उठल झोपेतनं यहाँ गाईस. तक भी कोई प्लान नहीं था गाइस. आगे भी कुछ प्लान नहीं है, देखेंगे आगे क्या होता है. अभी हमारा टकला प्लान करेगा गाइस. गाईज शिंदे ताईलाच हसू राहिले. आपण शिंदे गाईचं मनोगत ऐकूया गाईज. नाही, माझं काहीच मनोगत नाही. आता कधी खाऊन झोपायचं मस्त पैकी. काय बोला ना. अरे आता सगळंच. माझ्या नवऱ्याला भंडाऱ्याचं टेन्शन बंद 11 झालं. वाजले, 11 11:30 वाजले. दहा वाजेपर्यंत भेटते. गाईस मोबाईल आहे ना आता. वाव, फुलं बघा गाईज किती छान आहे. पण आम्हाला कोणी घेऊन देणार नाही गाईज, कारण यांच्याकडे पैसेच नाही. अरे नाही घ्यायचे नाही हे तर लगेच तर गाईज काही म्हणायचंच काम नाही इथं. ते काय करू ते फुलं घेऊन? हा? फुलं घेऊन काय करू? अरे आता तूच फुलं म्हणलीस द्यायचे की दिवस बाई. राहिले का? पुन्हा म्हटलं आणि भावाने घेऊन दिलं नाही. होय होय विद्या. कशाला आणि म्हणायला. गाईज तुमच्या पुढे देखावा आहे फक्त. गाईज का तुम्हाला गाईस, हे वाईट सगळं वाटू नये बरोबर म्हणून आहे. तो हिला फुलं हिला घ्याय. ही काही पण बोलतीये. दिलं तरी हिला त्रास आहे, नाही दिलं तरी त्रास आहे. जळतीये साला माझ्यावर, ही जळतीये मोठी गाईज मला सांगा, तिरुपतीला गेल्यावर केस दान करावं लागतं का? गाईस तुम्ही केले मला का मी नाही? केले गाईस, जेवढे पाहिजे तेवढे केलेले आहे. टक्कल करावं मला लागतं मी तर ते टक्कल मान्य. करल, मी टक्कल करल, पण माझ्या मनात येईल तवा. गाईज माझ्या नवऱ्याने माझा शब्द पाळला. आजपासून माझं माझ्या नवऱ्यावर लय प्रेम आहे गाईज. आणि पहिलं नव्हतं का गाईस? नाही होतं पण पहिलं आता नव्हतं का वाढलं गाईस? हे मला शिकवा, गाईज सांगा आता जरा वाढलं. गाईस. गाईज आता वाढलं. येऊ का तिकडे जाण्यात मजा नाही, इतर काहीतरी खाल्लं.